नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024-25 साठी घर बसल्या न चुकता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे. तर बघा मित्रांनो, इथे नवीन नोंदणी करा यावरती क्लिक करून लगेच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, अर्ज भरू शकता. परंतु त्या अगोदर 1 ते 1.5 मिनिटं तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती देऊन घेतो. त्यानंतर लगेच ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, आजपासून म्हणजेच 29/10/2025 पासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे 30/11/2025 पर्यंत रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. परीक्षा शुल्क भरण्यासाठी अजून तुम्हाला 2-3 दिवसाची एक्स्ट्रा मुदत देण्यात आलेली आहे मित्रांनो. 3/12/2025 पर्यंत रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्जाची परीक्षा शुल्क इथं भरू शकता. इथे बघा, इथे खाली आल्यानंतर इथे काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, म्हणजे संपूर्ण जाहिरातीबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर यावरती आपण सेपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि जाहिरातीमध्ये ज्या पण महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. पहिले तो व्हिडिओ बघा, त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करा. कारण त्याच्यामध्ये एसटी कॅटेगरीसाठी उंचीमध्ये सूट देण्यात आलेली आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा केली आहे. वय वाढ देण्यात आलेली आहे, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे. डबल फॉर्म भरू शकत नाही आपण, त्याचसोबत मोबाईल नंबर, आधार कार्डला लिंक पाहिजे, याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला पदानुसार दिलेली आहे. ठीक आहे, तर ती माहिती बघा. याच्या व्यतिरिक्त प्रत्येक पदाची जाहिरात डाउनलोड करण्यासाठी इथं अधिक माहिती यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण प्रत्येक पदाची व्यवस्थित जाहिरात डाउनलोड करणार आणि कॅटेगरीनुसार जागा कुठं आहेत ते बघणार. जसे की इथं आपल्याला पोलीस शिपाई या पदाची जाहिरात डाउनलोड करायची आहे. इथं आपल्याला वेगवेगळे घटक दिलेले आहेत, मुंबई, ठाणे, पुणे अशा प्रकारचं. जसे की तुम्हाला मुंबईची जाहिरात बघायची असेल तर मुंबई तुम्ही सिलेक्ट करणार, डाउनलोडचं ऑप्शन आहे, डाउनलोडवरती क्लिक करणार. ती जाहिरात किंवा त्या घटकाची संपूर्ण माहिती डाउनलोड होऊन येईल. आता ही डाउनलोड करून तुम्हाला सर्वप्रथम व्यवस्थित तुमच्या कॅटेगरीला कुठं किती जागा आहेत ते बघून घ्यायचं आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करायचा आहे. याच प्रकारे तुम्ही इतर घटकांची देखील इथं जाहिरात डाउनलोड करू शकता. घटक तुम्हाला सिलेक्ट करायचंय, पदाचं नाव सिलेक्ट करायचंय, त्या घटकाबद्दल संपूर्ण डिटेलमध्ये आपल्याला जिथं पण जागा असतील त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला इथं उपलब्ध होऊन येईल. ठीक आहे, तर या स्वरूपामध्ये. तर हे सर्व व्यवस्थित बघून घेतल्यानंतर तुम्हाला ठरवायचं आहे नक्की कुठं अर्ज भरायचा आहे, जेणेकरून एकदा अर्ज भरल्यानंतर तुमचं परीक्षा शुल्क तुम्ही भरल्यानंतर तुम्ही तो अर्ज एडिट करू शकत नाही. त्यामुळे या अगोदर आपल्याला अर्ज भरायला सुरुवात करण्या अगोदर संपूर्ण ही माहिती व्यवस्थित जाणून घ्यायची आहे. तर चला, आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण जाणून घेत आहोत. तर बघा, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटला ओपन करायचं, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. याच्या व्यतिरिक्त जर घर बसल्या तुम्हाला आपल्या टीम कडून ऑनलाईन अर्ज खूपच कमी किमतीमध्ये भरून घ्यायचा असेल, त्याच्यासाठी देखील एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. तिथे घर बसल्या तुम्ही डॉक्युमेंट सेंड करून घर बसल्या न चुकता व्यवस्थित आपल्या टीम कडून ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता. तिथून देखील भरू शकता किंवा हा व्हिडिओ बघून देखील तुम्ही व्यवस्थित न चुकता ऑनलाईन अर्ज भरू शकता. याच्या व्यतिरिक्त एक पुस्तकाची माहिती देऊन घेतो, जेणेकरून आपला एकदा व्हिडिओ सुरू झाला की कुठेच आपल्याला स्टॉप करायचा नाही, संपूर्ण अर्ज कसा भरायचा ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, स्पेशल पोलीस भरती 2025 साठी हे 2 पुस्तकं महत्त्वाची असणार आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जुने आणि नवीन सर्व पदांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासोबत भेटून जातील. पहिलं पुस्तक असणार आहे पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच, 14,600 पेक्षा जास्त आपल्याला प्रश्नांचा समावेश यामध्ये बघण्यासाठी भेटलेला आहे. त्याचसोबत पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, 16,900 प्लस प्रश्नांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. तुम्हाला जुन्यापासून तर नवीन ज्या प्रश्नपत्रिका आहेत तिथपर्यंत सर्व प्रश्नपत्रिका एकत्रित या दोन्ही पुस्तकांमध्ये भेटून जातील. दोन्ही पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची असणार आहेत मित्रांनो. हे पुस्तकं तुम्ही खरेदी करायला विसरू नका. दोन्ही पुस्तकं Amazon, Flipkart वरतून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑल महाराष्ट्रामध्ये जवळच्या पुस्तक स्टोअरला भेट देऊन, कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्हाला फक्त सांगायचं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक पाहिजे आहे, तिथे तुम्हाला हे पुस्तकं आरामशीर भेटून जातील. तर चला, आता ऑनलाईन अर्ज
अर्ज भरायला आपण सुरुवात करत आहोत. वेबसाईटला ओपन केल्यानंतर नवीन नोंदणी करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज अशा प्रकारचं आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. इथे बघा आता सर्वप्रथम आधार क्रमांक इथं भरायचा आहे. पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तुम्ही एका पदासाठी एकच अर्ज भरू शकता. टोटल आहे तर 5 पदं, 5 पदांसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्ही 5 अर्ज भरू शकतात. याच्या व्यतिरिक्त एका पदासाठी 2 किंवा 3 अर्ज भरू शकत नाही. एका पदासाठी एकच अर्ज भरू शकता. त्यामुळे अर्ज भरताना व्यवस्थित संपूर्ण माहिती व्यवस्थित टाका, चेक करा आणि त्यानंतर अर्ज भरा. ठीक आहे. तर बघा सर्वप्रथम तुम्हाला आधार कार्डचा क्रमांक इथे टाकायचा आहे आणि जनरेट ओटीपी यावरती क्लिक करायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरतीच ओटीपी सेंड केला जातो. ठीक आहे. तर आधार कार्डला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर पटकन करून घ्या. आधार कार्ड अपडेट करा. आधार कार्ड अपडेट केल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक होऊन जातो. त्याच्यानंतरच तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. गोष्ट लक्षात घ्या, आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरतीच ओटीपी सेंड केला जातो. नसेल लिंक तर लवकरात लवकर करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला अर्ज भरता येणार नाही. तर पटकन इथं आधार कार्डचा जो पण आधार कार्ड नंबर आहे तो मी इथे टाकतो आणि जनरेट ओटीपी इथे मी क्लिक करतो. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जो पण आधार कार्ड नंबर टाकला होता तर त्याला जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती जो ओटीपी आलेला आहे तो ओटीपी इथे टाकायचा आहे आणि ओटीपी टाकून इथं व्हेरीफाय ओटीपीचा ऑप्शन आहे, या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा व्हेरीफाय ओटीपी यावरती मी क्लिक करतो. त्यानंतर बघा ओटीपी इथं सक्सेसफुल व्हेरीफाय होऊन जाईल. त्यानंतर ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक. तर त्यानंतर अशा प्रकारची माहिती तुमच्याकडे इथे येऊन जाईल. तर बघा इथं आधारची माहिती दिलेली आहे. आधार कार्डवरती जसं नाव होतं तसं तुम्हाला ऑटोमॅटिकली इथं टाईप झालेलं बघण्यासाठी भेटेल. जन्मतारीख तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. लिंग मेल फिमेल त्याचसोबत आपलं राज्य बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर आधारचा ओटीपी आपण इथे टाकलेला होता. आता ही माहिती ऑलरेडी टाकलेली आहे. ही तुम्हाला भरायची गरज नाही, पुन्हा भरायची गरज नाही. आधार कार्डवरती जशी माहिती आहे तीच इथं घेतलेली आहे. बाकीची खाली जी माहिती ती आपल्याला भरायची आहे. तर बघा खाली कोणकोणती माहिती तुम्हाला भरायची आहे, जसं की एक युजर नेम तुम्ही इथं तयार करणार. एक तर तुम्ही ईमेल आयडी टाकू शकता किंवा एखादं सेपरेट युजर नेम तुम्ही इथं तयार करू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं युजर नेम आणि पासवर्ड जो पण तुम्ही तयार करणार आहात त्याच्यावरतूनच तुम्हाला तुमचं ऍडमिट कार्ड आणि इतर पुढे जे पण आता लॉग इन व्हायच्या वेळेस तुम्हाला जी पण माहिती असेल ती तुम्हाला त्याच युजर नेम आणि आयडी पासवर्ड वरती तुम्हाला भेटत असते. त्यामुळे इथं जो पण युजर नेम तुम्ही तयार करणार आहात तो व्यवस्थित लिहून ठेवा. एक नवीन पासवर्ड बनवा. तोच पासवर्ड पुन्हा तुम्हाला इथे टाकायचा मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर इथे एक आपल्याला काय करायचंय, आपला एक मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला इंग्रजीमध्ये आपलं संपूर्ण नाव टाकायचंय. पहिलं आपल्याला स्वतःचं नाव टाकायचंय, त्यानंतर वडिलांचं नाव टाकायचं आणि आडनाव टाकायचं. या स्वरूपामध्ये संपूर्ण आपलं नाव टाकायचं आहे. त्यानंतर मराठी भाषेमध्ये, ठीक आहे, मराठी भाषेमध्ये खाली आपल्याला स्वतःचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव या स्वरूपामध्ये. पुन्हा इथं आपल्याला लिंक मेल फिमेल सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तर हे ऑप्शन तुम्ही इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे. त्यानंतर इथे चेकबॉक्स दिलेला आहे. हा चेकबॉक्स तुम्हाला टिक मार्क करायचा आहे आणि त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा जशाचा तसा इथं बघून टाईप करायचा आहे आणि त्यानंतर रजिस्टरचा ऑप्शन आहे. रजिस्टर वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फक्त युजर नेम आणि पासवर्ड व्यवस्थित तुम्ही तयार करा. स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका, कारण एकदा रजिस्ट्रेशन झालं की ती माहिती तुम्हाला एडिट करायचं ऑप्शन येत नाही. बाकीची माहिती पुढे तुम्ही लॉग इन झाल्यानंतर एडिट करू शकता, परंतु रजिस्ट्रेशन करताना जी माहिती तुम्ही टाकता ती एडिट करू शकत नाही. त्याच्यामुळे आताच व्यवस्थित ही माहिती भरा. युजर आयडी पासवर्ड व्यवस्थित तयार करा. मोबाईल नंबर द्या. तुमचं नाव आपल्याला इंग्रजी अक्षरामध्ये पूर्ण टाकायचंय, मराठी अक्षरामध्ये पूर्ण टाकायचंय. लिंक मेल फिमेल सिलेक्ट करायचंय, चेकबॉक्स टिक मार्क करायचा. त्यानंतर कॅप्चा आहे तसं तुम्हाला टाकायचं आणि रजिस्टर वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं येईल. आता जेव्हा तुम्ही रजिस्टर वरती क्लिक करता तेव्हा तुमच्या ईमेल वरती एक व्हेरिफिकेशन लिंक सेंड केली जाते. ठीक आहे. तर आपल्याला इथं ओकेचं ऑप्शन आहे. ओके वरती आता आपल्याला क्लिक करायचं. ओके वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा हे पेज आपल्याकडे इथं लॉग इनचं पेज इथं ओपन होऊन येईल. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, आता जो पण ईमेल आयडी दिला होता त्याच्यावरती काय होईल, तुमच्या ईमेल वरती एक ईमेल सेंड केला जाईल. ठीक आहे. तो मेल तुम्हाला ओपन करायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक लिंक सेंड केली जाते आणि तिथं लिहिलेलं असतं व्हेरीफाय. ठीक आहे. तर व्हेरीफाय आपल्याला करणं गरजेचं असतं. तर आपण जो पण ईमेल दिला होता त्याच्यावरती जी लिंक आलेली असते व्हेरीफायची, त्या लिंक वरती व्हेरीफायचं ऑप्शन असतं. व्हेरीफाय वरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि त्यानंतर तुमचा मोबाईल
जो तुमचा जो ईमेल आहे तो व्हेरीफाय होऊन जाईल. ठीक आहे, पहिल्यांदा व्हेरीफाय करायचा आहे आणि त्यानंतर जो पण तुम्ही ईमेल आयडी किंवा युजर नेम इथे टाकलेला होता तो तुम्हाला इथे टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, जो कॅप्चा दिसत आहे कॅप्चा इथे टाकायचा आहे आणि आता लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, पहिले ईमेल आयडी व्हेरीफाय करा, त्यानंतरच तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. बघा मित्रांनो, युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. आधार कार्ड वरती जसा फोटो असतो तो फोटो दिसेल, आधार कार्डची संपूर्ण माहिती तुमच्याकडे इथे दिसून येईल. आता इथे क्लिक करून तुम्ही पदासाठी अर्ज करा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. परंतु त्या अगोदर अजून एक छोटीशी माहिती देऊन घेतो मित्रांनो. स्पेशल पोलीस भरती 2025 साठी आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय, त्याच्यावरती सर्व अपडेट तुम्हाला दिले जातील, टेस्ट आणि नोट्स तुम्हाला दिले जातील. हे सर्व मिळवण्यासाठी ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून देतोय. त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका. अतिशय महत्त्वाचं अपडेट नोट्स तुम्हाला तिथं दिले जाणार आहेत. ठीक आहे, तर बघा आता आपल्याला इथे अर्ज करा याच्यावरती क्लिक करायचं, पदासाठी अर्ज करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. आधारची माहिती ऑलरेडी भरलेली आहे. हे पेज थोडंसं मी खाली घेतो. तर बघा खाली आपल्याला कोणकोणती माहिती भरायची, स्वतःचं इथं नाव टाकायचं आहे इंग्रजी अक्षरामध्ये, त्यानंतर इथे आपल्याला वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि इथं आपल्याला आडनाव टाकायचं आहे इंग्रजी अक्षरामध्ये, त्यानंतर आईचं नाव टाकायचं आहे इंग्रजी अक्षरामध्ये, सर्व कॅपिटल लेटरमध्ये तुम्हाला टाकायचं, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपल्याला मराठीमध्ये देवनागरी लिपीमध्ये मराठी भाषेमध्ये आपल्याला स्वतःचं नाव, मधलं नाव आणि आडनाव टाकायचं आहे. त्याच सोबत आईचं नाव देखील तुम्हाला इथं मराठी भाषेमध्ये तुम्हाला टाकायचं आहे. हे सर्व टाकल्यानंतर इथे आपल्याला पद निवडण्यासाठी ऑप्शन आहे की कोणत्या पदासाठी तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे. जसे की इथे बघा, आता इथं मी पद निवडतो. ठीक आहे, पद निवडण्यासाठी 4 ऑप्शन दिलेले आहेत. ज्या पण पदासाठी तुम्हाला इथं अर्ज भरायचा असेल ते पद तुम्ही इथं निवडणार. सर्व प्रक्रिया इथून पुढे सारखीच असणार आहे. आता पद निवडल्यानंतर कोणत्या घटकासाठी तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे, जसं की मी इथं कारागृह निवडलेले आहे, तर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या ठिकाणी जागा आहेत. तर ज्या पण घटकासाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे ते घटक तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तर या स्वरूपामध्ये ही तुम्ही माहिती भरणार आणि त्यानंतर पुढील पृष्ठ इथं आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा नेक्स्ट पेज याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर ही सर्व माहिती टाकून मी पुढील पृष्ठ यावरती क्लिक करतो. त्यानंतर बघा पुढील पेज अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. इथे आता आरक्षणाची तहसील तुम्हाला इथं भरायची आहे. इथे तुम्हाला इथं काय विचारलंय, तुम्ही नक्षलग्रस्त याच्यामध्ये आहात का, त्याच्यामध्ये पात्र होत आहात का, असेल तर येस करायचं, अदरवाईज नाही. त्याच्यानंतर पुढे आपल्याला विचारलंय तुम्ही खेळाडू आहात का, असेल तर होय वरती क्लिक करायचं. होय वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या आरक्षणासाठी अर्ज भरलेला आहे असं गृहीत धरलं जाईल मित्रांनो. बाकीचे ऑप्शन ऑटोमॅटिकली नाही नाही इथं सिलेक्ट होणार. ठीक आहे, तर त्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे, तेव्हाच तुम्ही तिथं त्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकता. त्याच्याबद्दल तुम्ही इथं माहिती वाचू शकता. ठीक आहे, अंशकालीन असेल तर होय करायचं, अदरवाईज नाही. माजी सैनिक असेल तर आपल्याला होय करायचं, अदरवाईज नाही. प्रकल्पग्रस्त असेल तर होय वरती क्लिक करायचं, नाहीतर आपल्याला नाही वरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्ही जेव्हा हे ऑप्शन सिलेक्ट करताना तर तुमचा अर्ज डायरेक्टली त्याच आरक्षणाअंतर्गतून जातो, ही गोष्ट लक्षात घ्या. तर तुम्हाला त्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तरच तुम्हाला होय वरती क्लिक करायचं आणि त्याचं सर्टिफिकेट वगैरे सर्व तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. त्याच प्रकारे आपल्याला होमगार्ड विचारलंय, भूकंपग्रस्त, अनाथ, त्याच सोबत माजी सैनिक याच्याबद्दल माहिती विचारली. ठीक आहे, याच्यामध्ये तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचं डॉक्युमेंट असेल तर होय करा, अदरवाईज सर्व ऑप्शन नाही नाही वरती तुम्ही क्लिक करणार. त्यानंतर तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून अर्ज भरत आहात ती कॅटेगरी तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथं बघा कॅटेगरी सर्टिफिकेटची इथं माहिती द्यायची आहे. इथं सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला बघा आता जे पण जातीचं प्रमाणपत्र आहे त्याची माहिती देतोय. तर इथे आपल्याला काय करायचंय, जे पण कॅटेगरी सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जो पण नंबर असतो तो नंबर तुम्हाला इथे द्यायचे. कॅटेगरी सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं तर त्याची दिनांक तुम्हाला इथे द्यायचे. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपल्याला बघा आपलं एज्युकेशन काय झालेलं आहे, तर 12वी वरतीच आपण इथं अर्ज भरू शकतो या पदासाठी. तर 12वी जरी झालं असेल तर तुम्ही इथं 12वी इथे सिलेक्ट करू शकता, नाहीतर समतुल्य इतर कोणतं शिक्षण झालं असेल तर तुम्ही ते इथं 2 नंबरचं ऑप्शन आहे ते तिथं सिलेक्ट करू शकता. तर माझं 12वी झालंय तर मी 12वी इथं सिलेक्ट करणार. तर त्यानंतर 12वीचं जे पण उत्तीर्ण प्रमाणपत्र आहे, ठीक आहे, आपलं जे पण बोर्ड सर्टिफिकेट आहे तर त्याचा इथे क्रमांक टाकायचा, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, आपल्याला मार्कशीटचं टाकायचं नाहीये, बोर्ड सर्टिफिकेट उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हटलेलं आहे. तर प्रमाणपत्र म्हणजेच बोर्ड सर्टिफिकेट जे असतं 12वीचं त्याचा क्रमांक टाकायचा आहे. तो कुठं असतो मित्रांनो, जसे की आपलं सर्टिफिकेट आहे तर या कोपऱ्याला असतो. ठीक आहे, आपल्या उजव्या कोपऱ्याला असतो, 6 अंकाचा तो नंबर असतो मित्रांनो. तर तो क्रमांक इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इथे जन्मतारीख आपल्याला इथे भरायची, त्यासाठी इथे क्लिक केल्यानंतर कॅलेंडर ओपन होऊन येईल. तर आपण अशा प्रकारे पुढे मागे हे पेज घेऊ शकता मित्रांनो. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम वर्ष सिलेक्ट करायचंय, त्यानंतर महिना सिलेक्ट करायचा आणि जन्मदिवस आपल्याला इथं सिलेक्ट करायचा
टाकायचं आहे. त्यानंतर वय तुमचं ऑटोमॅटिकली येऊन जाईल. ही सर्व माहिती टाकून पुढील पृष्ठ यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा पुढील माहिती अशा प्रकारची इथं भरण्यासाठी येईल. आता जर म्हटलं तर संपर्क तहसील भरायची आहे. इथे तुमच्या आधार कार्डवरती जसा संपूर्ण पत्ता असतो तसा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं गावाचं किंवा तालुक्याचं नाव तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर राज्य आपलं महाराष्ट्र राज्य आपण इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे. त्यानंतर जिल्हा आपला जो पण असेल तो आपण इथे निवडणार. त्यानंतर तालुका निवडण्यासाठी ऑप्शन येतं, आपला तालुका आपण इथे निवडणार. त्यानंतर इथे आपल्याला गावाचं नाव भरायचं मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर इथे मुक्काम पोस्ट आपला जो पण पोस्ट असेल गावचा तो पोस्ट तुमचं गावच पोस्ट असेल किंवा शेजारील गाव असेल तर त्या पोस्टाचं नाव तुम्हाला त्या गावाचं नाव भरायचंय आणि पिन कोड द्यायचा आहे. ठीक आहे. ही माहिती व्यवस्थित भरा. आता इथे जर म्हटलं तर बघा इथे संपर्काची तहसील आपण देत असतो. ठीक आहे. म्हणजे सध्याच्या राहण्याचा जो पत्ता आहे किंवा संपर्क करण्यासाठी जो पत्ता द्यायचा आहे तो आपण इथे देत असतो. आणि खाली जर म्हटलं तर परमनंट ऍड्रेस म्हणजेच कायमस्वरूपीचा पत्ता देत असतो. जर तुमचा संपर्काचा पत्ता म्हणजे सध्याचा राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता एकच असेल तर वरतीच फक्त माहिती भरायची. इथे चेकबॉक्स टिक मार्क करायचे. ऑटोमॅटिकली तुम्ही ही जी माहिती भरलेली असते तीच खाली कॉपी पेस्ट होत असते. ठीक आहे. तर एकच माहिती तुम्हाला भरावी लागेल. तुम्हाला वेगवेगळी द्यायची असेल तर तुम्ही वेगवेगळी देऊ शकता. इथं सध्याची माहिती देऊ शकता आणि बाकी जर म्हटलं तर कायमस्वरूपी राहण्याची जी पत्त्याची माहिती आहे ती खाली देऊ शकता. ठीक आहे. या प्रमाणानुसार ही माहिती व्यवस्थित भरा. त्यानंतर पुढील पृष्ठ यावरती आपण क्लिक करणार. त्यानंतर बघा पुढील पृष्ठ अशा प्रकारचे ओपन होऊन येईल मित्रांनो. आता इथे आपल्याला धर्म इथे निवडायचा आहे. इथं वेगवेगळे धर्मांची नावं दिलेली आहेत. हिंदू, मुस्लिम, सिख आहे जे पण असेल ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. जसं की हिंदू मी इथं सिलेक्ट केला. इथं जात सिलेक्ट करायची आहे मित्रांनो. जशी की तुमची पूर्ण जी पण जात असेल ती तुम्हाला इथं भरायची. कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट केलेली असते. तर इथे आपल्याला जात टाकायची कोणती जात आहे. त्यानंतर पोट जात तुम्ही इथे टाकणार. ठीक आहे. तर हिंदू आपण इथं सिलेक्ट केलं. आता ऑलरेडी तुम्हाला हे जात पोट जात माहित नसेल तर नाही भरलं तरी काय अडचण नाही. हे डायरेक्टली खाली सोडलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे. अशा स्वरूपामध्ये त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेलं बघा. आता पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या तुम्ही सेवेमध्ये आहात का. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे शासकीय किंवा निमशासकीय सैन्य दलामध्ये सध्या कार्यरत असाल तर तुम्ही होय वरती क्लिक करणार. अदरवाईज नाही वरती क्लिक करायचंय. होय वरती क्लिक केलं तर तुम्हाला सेवेचे जे पण कार्यालय आहे त्या कार्यालयाचं नाव आणि जिल्ह्याचं नाव तुम्हाला इथं भरावं लागणार आहे. ठीक आहे. आणि बाकीची माहिती देखील भरण्यासाठी येते. नाही वरती क्लिक केलं तर तुम्हाला काहीच भरण्याची गरज नाही. असेल तर होय करा, अदरवाईज नाही. त्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचे आदिवासी आहात का, तर होय वरती आपल्याला कंपल्सरी वरती क्लिक करावं लागणार आहे. ठीक आहे. होय वरती क्लिक करावं लागणार आहे. त्यासाठी तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट इथं असणं गरजेचं असणार आहे. तर त्या सर्टिफिकेटचा जो पण सर्टिफिकेट क्रमांक आहे तो नंबर तुम्हाला इथं भरायचा आहे आणि त्यानंतर ते सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं त्याची दिनांक देखील तुम्हाला इथं भरायची आहे. त्यानंतर आपल्याला विचारलंय कर्नाटकचे तुम्ही आदिवासी आहात का, तर असेल तर येस करायचं आणि अदरवाईज नाही वरती ऑटोमॅटिकली सिलेक्ट असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला बघा आता समांतर आरक्षणाविषयी इथं माहिती विचारली. तर ऑलरेडी आपण जर पहिल्यांदाच आपल्याला जे आरक्षणाचं पेज इथं सिलेक्ट करण्यासाठी आलं होतं आरक्षण तहसील याच्यामध्ये तुम्ही एखादं आरक्षण होय वरती क्लिक केलं असेल तर ते तुम्हाला इथं सिलेक्ट करण्यासाठी येतं मित्रांनो. ठीक आहे. आणि ते तुम्हाला इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती विचारली जाते. आता त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असतं तर तुम्हाला ते सर्टिफिकेट तुम्हाला कधी भेटलं त्याचा नंबर आणि दिनांक तुम्हाला इथं भरावी लागली असते. इथे ते सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन असतं आणि ते सिलेक्ट केल्यानंतर त्याचा नंबर आणि दिनांक तुम्हाला इथं भरायची असते. आता मी ऑलरेडी नाही वरती क्लिक केलं होतं त्याच्यामुळे ते ऑप्शन ऑटोमॅटिकली डिसेबल इथं दिलेलं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला इथं बघा नॉन क्रिमिलियर तुम्हाला लागू असेल तर तुम्हाला होय वरती क्लिक करायचं. होय वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं होय वरती क्लिक करून त्याचा सर्टिफिकेट नंबर आणि दिनांक इथं भरावी लागते. आता जी कॅटेगरी मी इथं सांगण्यासाठी इथं फॉर्म भरण्यासाठी इथं घेतलेली आहे त्याच्यासाठी नॉन क्रिमिलियर लागू नसतं तर नाही वरती मी इथं क्लिक करतोय. बाकी ज्यांना पण लागू असेल या कॅटेगरीना त्यांना होय वरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेटची माहिती तुम्हाला तिथं भरावी लागते. त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याला काय म्हणताय, पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता तुम्ही पूर्ण करत आहात का, इथं होय वरती आपल्याला क्लिक करायचंय. पुढे आपल्याला विचारलंय उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या जे पण वैद्यकीय दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात का, तर इथे देखील आपल्याला होय वरती क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याकडे इथं एनसीसी प्रमाणपत्र सी चं असेल तर येस वरती क्लिक करायचं, अदरवाईज नाही. त्यानंतर आपल्याला इथं विचारलेलं आहे तुमच्याकडे हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना आहे का. ठीक आहे. हलके वाहन चालवण्याचा मोटर परवाना म्हणजेच तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल फोर व्हीलरचं छोट्या गाडीचं तर तुम्हाला येस वरती क्लिक करायचंय आणि नसेल तर नाही वरती क्लिक करायचंय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला हे तुम्हाला काही जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर देखील 2 वर्षांमध्ये ते सादर करावंच लागतं मित्रांनो. त्यामुळेच आपण जाहिरातीवरती जेव्हा व्हिडिओ टाकला तेव्हा देखील सांगितलं होतं तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल कास्ट व्हॅलिडिटी ती देखील करून घ्या. एमईसीआयटी नसेल ते एमईसीआयटी देखील करून घ्या आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल ते देखील तुम्ही काढून घ्या. ठीक आहे. ते पुढे तुम्हाला लागणारच आहे जर तुमचं सिलेक्शन झालं तर. ठीक आहे. सध्या फॉर्म भरायला तुम्ही नाही केलं तरी काय अडचण नाही. होय वरती क्लिक केलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती द्यावी लागते. ठीक आहे. ते सादर
सादर करावं लागतं तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. नसेल तर सध्याला नाही केलं तरी काही अडचण नाही. त्याच्यानंतर आपल्याला विचारलंय तुमच्याकडे संगणकाचं जे पण प्रमाणपत्र आहे का, असेल तर येस वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला विचारलेले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे तुम्ही आई वडील किंवा पाल्य आहात का? ठीक आहे, म्हणजे ग्रस्त शेतकऱ्याचे जे पण असतील किंवा जे पण आई वडील त्यांनी आत्महत्या वगैरे केली असेल तर त्याचे तुम्ही पाल्य आहात का, असेल तर होय वरती क्लिक करायचं, अदरवाईज नाही. त्याच्यानंतर पुढील आपल्याला पुढील पुष्टचं ऑप्शन आहे, यावरती आपण क्लिक करणार. त्यानंतर बघा पुढील पृष्ठ अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. आता फक्त आपल्याला शैक्षणिक माहिती भरायची आहे, त्यानंतर फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड करायचं, परीक्षा शुल्क भरायचं आणि अर्जाची प्रिंट घ्यायची. संपूर्ण प्रक्रिया मी तुम्हाला या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने व्यवस्थित सांगणार आहे. तर शैक्षणिक अर्थामध्ये डायरेक्टली 12वीचीच माहिती भरायची, इतर माहिती नाही भरली तरी काय अडचण नाही. इथं बोर्डाचं किंवा आपल्याला विद्यापीठाचं नाव टाकायचं मित्रांनो. त्यानंतर उत्तीर्ण आपल्याला इथं पास करायचं आहे. इयर कोणत्या वर्षी तुम्ही 12वी पास केली ते तुम्हाला इथं भरायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, मागे पुढे घेऊ शकता या स्वरूपामध्ये तुम्ही. ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही ज्या पण वर्षी 12वी उत्तीर्ण केली असेल तर त्या वर्षाचं आपल्याला इथं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर तुम्हाला 12वीला किती टक्के गुण होते ते गुण तुम्हाला इथे टाकायचे आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर प्राप्त गुण म्हणजे इथून आपल्याला जर म्हटलं तर एकूण गुण इथे टाकायचे आहेत, जसे की 650 पैकी. ठीक आहे, 650 पैकी किती मार्क मिळाले तर हे आपल्याला इथं भरायचे. तर सर्वप्रथम इथं बघा आपल्याला एक पेज इथं ब्लँक राहिलेलं आहे. तर जसं की किती गुण मिळाले ते इथं भरायचे आहेत मित्रांनो. जसे की 349 मिळाले 650 पैकी, तर 650 आपल्याला इथे पुढे टाकायचे या स्वरूपामध्ये. ठीक आहे, प्राप्त गुण आणि एकूण गुण या स्वरूपामध्ये तुम्हाला ही माहिती भरायची आहे. पुढे आपल्याला विचारलेले तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे का, तर असेल तर येस वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर कोणत्या याच्यामध्ये झालंय, BA BCom इतर कोर्स कोणत्यामध्ये काही झालेलं असेल, ग्रॅज्युएशन तुमचा एखादा कोर्स झाला असेल तर ते तुम्हाला इथं भरायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे आपल्याला विचारलंय पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे का, झालं असेल तर तुम्ही येस करा, अदरवाईज नाही. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेलं आहे पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात, परंतु अंतिम निवड यादीमध्ये तुमचं जर सिलेक्शन झालं नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या याच्या अंतर्गत तुम्हाला काम भेटतं मित्रांनो. ठीक आहे, तर त्या याच्यामध्ये तुम्ही तुमची जी प्रोफाईल आहे ती शो करण्यासाठी इच्छुक आहात का, किंवा त्या करार पद्धतीवरती तुम्ही काम करण्यासाठी इच्छुक आहात का. ठीक आहे, तर बहुतेक विद्यार्थ्यांना हे माहिती आहे, जर पोलीस भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं नाही तर तीच लिस्ट आहे ते घेतात. आणि कॉन्ट्रॅक्ट वरती तुम्हाला जर म्हटलं तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ याच्या अंतर्गत काम दिलं जातं मित्रांनो, कॉन्ट्रॅक्ट बेसवरती. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही काम करण्यासाठी इच्छुक आहात का, असेल तर तुम्ही येस करा, अदरवाईज नाही वरती तुम्ही क्लिक करू शकता. तर ही सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची मित्रांनो. तर ही झाल्यानंतर तुम्हाला इथं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, डिस्क्लेरेशन, हे व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित अर्ज भरलेला आहे की नाही, अर्जाचे पूर्वदृश्य तुम्हाला इथे क्लिक करायचे आणि संपूर्ण अर्ज एकदा चेक करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर पटकन ही सर्व माहिती टाकून इथं अर्जाचे मी पूर्वदृश्य याच्यावरती क्लिक करतो. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचा अर्जाचा प्रिव्ह्यू आपल्याला बघण्यासाठी भेटेल. व्यवस्थित अर्ज भरलेला आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं व्यवस्थित खाली वरती घेऊन, आणि त्यानंतर हे पेज कट करण्यासाठी तर कटचं ऑप्शन आहे, कट वरती तुम्हाला क्लिक करायचं. तर हे सर्व झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, अर्ज सेव्ह करायचंय, जतन करायचंय. तर त्याच्यासाठी जतन करा या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्या अगोदर अशा प्रकारची नोटीस येईल की एकदा जतन झाल्यानंतर तुम्ही ही माहिती एडिट करू शकत नाही. त्याच्यामुळे आत्ताच व्यवस्थित बघा, कोणतीही माहिती तुम्ही सध्या स्थितीला एडिट करू शकता, परंतु एकदा ओके वरती क्लिक केलं की ही माहिती एडिट करू शकत नाही. तर व्यवस्थित मी माहिती भरली आहे तर मी डायरेक्टली ओके वरती क्लिक करतो. तुम्ही तुमची माहिती व्यवस्थित भरून घ्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे अशा प्रकारचा टोकन नंबर येईल मित्रांनो. ठीक आहे, तर टोकन नंबर येईल तर ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर पुन्हा अशा प्रकारची प्रोफाईल तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल. आता तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, सर्वप्रथम अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल. आपण ज्या पदासाठी अर्ज भरलेला आहे ते पद तुम्हाला इथं दिसेल आणि त्याचं परीक्षा शुल्क पे करण्यासाठी इथं ऑप्शन येऊन जाईल. परंतु त्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करणं गरजेचं असतं. आता एका पदासाठी अर्ज केल्यानंतरच तुम्ही फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुम्ही इथं अपलोड करू शकता, त्या अगोदर तुम्ही अपलोड करू शकत नाही. आपण अर्ज इथं भरलेला आहे, तर आता आपल्याला फोटोग्राफ आणि सिग्नेचर पुन्हा इथं अपलोड करायचे, पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. इथे पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचे, सिग्नेचर इथं अपलोड करायचे, त्यासाठी इथे क्लिक करायचं आणि आपल्याला पटकन अपलोड करून घ्यायचं आहे. तर बघा सर्वप्रथम फोटोग्राफ अपलोड करण्यासाठी इथे मी क्लिक करतो. फोटोग्राफची साईज किती पाहिजे, त्याच्यासोबत लांबी रुंदी किती पाहिजे, पिक्सेल किती पाहिजे, याच्याबद्दल संपूर्ण काय माहिती दिलेली आहे. इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं, फोटो तुम्हाला दिसून येईल. आपल्याला व्यवस्थित त्या साईजचा फोटो बनवून इथं अपलोड करायचा.
तर बघा, फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी दोन्ही इथं अपलोड करून घेतलेले आहेत. जर फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करताना तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, तर त्याच्यावरती तुम्हाला फोटोग्राफ आणि सिग्नेचर कशी घरबसल्या रिसाइज करायची, कशी अपलोड करायची, त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी दिलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देतोय. तुम्ही घर बसल्या त्याची साईज व्यवस्थित बनवू शकता आणि व्यवस्थित तुम्ही फोटो अपलोड करू शकता. तर तो व्हिडिओ बघा, तुम्हाला साईज रिसाइज करता येईल, पिक्सेल ऍडजस्ट करता येतील आणि त्या स्वरूपामध्ये बनवल्यानंतर तुम्ही ते इथे अपलोड करू शकता. ठीक आहे. अपलोड झाल्यानंतर इथे बॅकचं ऑप्शन आहे, बॅकवरती आपण क्लिक करणार. तर बघा, आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर जी अपलोड केलेली आहे ती तुम्हाला इथं दिसून येईल. तुमचा आधार कार्डवरती फोटो जो होता तो पण दिसून येईल आणि बाकीची माहिती. आता ज्या पण पदासाठी तुम्ही इथं अर्ज भरलेला आहे, सर्व प्रक्रिया झालेली आहे. फक्त त्या पदाचं पेमेंट भरायचं आहे. तर ते पेमेंट भरण्यासाठी इथं पे नावचं ऑप्शन आहे. इथं आपण क्लिक करून आता पेमेंट देखील करून दाखवतो, प्रिंट देखील घेऊन दाखवतो आणि त्यानंतर लगेच पुढे आपल्याला एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने वेगवेगळ्या पदांसाठी कसा अर्ज भरायचा आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आता पे नाव इथं मी क्लिक करत आहे. तर बघा, त्यानंतर अशा प्रकारचं येईल, टोकन क्रमांक दिसेल, पुढे जा असं ऑप्शन आहे, यावरती आपण क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. आता बाकीची माहिती दिसेल. इथे आपल्याला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी इथं सिलेक्ट करायचंय, कॅप्चा जशाचा तसा इथं टाईप करायचा आहे आणि त्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. इथे वॅलेटचं ऑप्शन आहे, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, त्याच्यासोबत अशा प्रकारचे ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमाने तुम्ही इथं पेमेंट करू शकता. तर भरपूर ऑप्शन आहे. वॅलेटच्या माध्यमाने पेमेंट करायचं असेल तर वॅलेटवरती आपण क्लिक करणार. अदरवाईज नेट बँकिंग, क्रेडिट कार्डचं ऑप्शन आहे, डेबिट कार्डचं ऑप्शन आहे, जे आपण माध्यमाने पेमेंट करायचं असेल ते ऑप्शन तुम्ही इथं सिलेक्ट करू. तर बघा, इथे आता क्रेडिट किंवा डेबिट कार्डचं ऑप्शन आहे, मी इथं सिलेक्ट करतो. इथे सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येईल. इथे आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे पुन्हा, यावरती आता मी क्लिक करतो. त्यानंतर पुन्हा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. आता टोटल पेमेंट किती आहे, तुमचं नाव वगैरे, टोकन नंबर वगैरे, ऍप्लिकेशन नंबर वगैरे दिसून येईल. इथं प्रोसीड फॉर पेमेंटचं ऑप्शन आहे, यावरती आता मी क्लिक करतो. त्यानंतर देखील अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन इथं दिसून येतील. इथं वॅलेटचं ऑप्शन आहे, नेट बँकिंग. आता तुम्ही डेबिट कार्डने देखील पेमेंट करू शकता, क्रेडिट कार्डने, नेट बँकिंग, युपीआयच्या माध्यमाने वॅलेटचं ऑप्शन आहे, क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन आहे. आता एक तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सिलेक्ट केलं होतं, काही अडचण नाही. पुढे येऊन तुम्ही कोणत्याही मार्गाने पेमेंट करू शकता. ठीक आहे. तर आता इथे मी क्यूआरचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक केलं. त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन इथं ओपन होऊन आलेलं आहे मित्रांनो. तर बघा, आता क्यूआर कोड इथं ओपन झालेला आहे मित्रांनो. आता हा कोड जो आहे तो तुम्ही स्कॅन करून लगेच पेमेंट करू शकता आणि ऍप्लिकेशनची प्रिंट घेऊ शकता. एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, पेमेंट करत्या वेळेस तुम्हाला कोणत्या प्रकारचा फोन आला तरी फोन उचलायचा नाही किंवा हे जे पेज आहे ते कट होऊन द्यायचं नाहीये. ठीक आहे. पेज वगैरे कट झालं तर तुमचं पेमेंट होऊन जातं, परंतु जर म्हटलं तर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये तुमचं पेमेंट झालेलं आहे असं दाखवत नाही. त्याच्यामुळे या चुका करू नका. हे पेज कट होऊन द्यायचं नाही, बॅक बटन दाबायचं नाही, विंडो क्लोज होऊन द्यायची नाही. तर बघा, आता पटकन मी इथं क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करून घेत आहे आणि जेणेकरून तुम्हाला लाईव्ह प्रोसेस समजून येईल. पेमेंट केल्यानंतर ऑटोमॅटिकली कसं रिडायरेक्ट केलं जातं. ठीक आहे. आता माझ्या फोनपेच्या माध्यमाने मी इथं पेमेंट केलेलं आहे. पेमेंट केलं, हे पेज थोडं अशा प्रकारचं लोड होईल. ऑटोमॅटिकली मी काहीच केलं नाही, ऑटोमॅटिकली रिडायरेक्ट केलं जाईल तुम्हाला प्रिंटच्या ऑप्शनवरती. ठीक आहे. म्हणजे ऍप्लिकेशनचं जे होम पेज होतं त्याच्यावरती रिडायरेक्ट केलं जाईल. तर बघा, इथं लॉगआउट झालेलं आहे, ऑटोमॅटिकली लॉगआउट झालेलं आहे. काय अडचण नाही, पेमेंट तुमचं सक्सेस झालं असेल तर आता फक्त इथं मी पटकन लॉग इन होऊन घेतो युजर आयडी आणि पासवर्ड टाकून. तर बघा, लॉग इन झाल्यानंतर होम पेजवरती अशा प्रकारचं आलेलं आहे. आता पेमेंट इथं पेड दाखवत आहे, फी वगैरे किती पेड केली ते दाखवेल. आता इथे जर म्हटलं तर कॅन्सल ऍप्लिकेशनचं, आता हे कॅन्सल ऍप्लिकेशनचं ऑप्शन जोपर्यंत अर्ज भरण्याची तारीख आहे तोपर्यंत असतं. जर तुम्हाला असं वाटत असेल की जसं की तुम्ही एका विभागासाठी, एका घटकासाठी इथं अर्ज भरला, जसं की आता मी इथं कारागृह याच्यासाठी पुणे या घटकामध्ये अर्ज भरलेला आहे. ठीक आहे. आता मला वाटतं की इथं नव्हता भरायला पाहिजे, मुंबई सिलेक्ट करायला पाहिजे होतं. तर तुम्ही इथं कॅन्सल ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म कॅन्सल करू शकता आणि पुन्हा मुंबई या विभागासाठी अर्ज भरू शकतात. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, तुमचं पेमेंट इथं ऑलरेडी होऊन गेलेलं आहे. पुन्हा तुम्ही कॅन्सल केलं त्यानंतर तुमचं जे पेमेंट आहे ते कॅन्सलच होऊन जाईल. तुम्हाला पुन्हा त्या पदासाठी अर्ज भरायचा असेल तर पुन्हा तेवढं तुमचं 350 450 जेवढं पण पेमेंट असेल तेवढं तुम्हाला पेमेंट इथं भरावं लागणार आहे. ठीक आहे. तर हे त्याच्यासाठी ऑप्शन आहे मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर प्रिंट ऍप्लिकेशन. ठीक आहे. प्रिंट ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथून आपण प्रिंट वरती क्लिक करून ऍप्लिकेशनची प्रिंट घेऊ शकता आणि इथं पेमेंटची रिसिप्ट घेऊ शकता. आता अजून एक प्रश्न विचारला जातो की जर अर्ज चुकला असेल कुठं तर तुम्ही इथं कॅन्सल करू शकता ऍप्लिकेशन आणि तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता, परंतु पेमेंट तुमचं पुन्हा लागणार आहे. कॉमन थोडीफार माहिती चुकली असेल, काही नाव वगैरे चुकलं नसेल तर काही पुन्हा कॅन्सल करण्याची गरज नाही. काही पत्ता चुकला असेल थोडीफार, इकडं आपला एखादा सर्टिफिकेटचा नंबर चुकला असेल तर तेवढी माहिती तिथं काही अडचण येणार नाही त्याला. परंतु जर म्हटलं तर तुमच्या नावामध्येच काही चुकलं असेल, आईचं नाव चुकलं असेल तर नक्कीच ऍप्लिकेशन तुम्ही कॅन्सल
करू शकता आणि पुन्हा नव्याने व्यवस्थित भरू शकता. ठीक आहे, तर त्याच्यासाठी ऑप्शन आहे आता संपूर्ण अर्ज भरलेला आहे. इथं प्रिंट ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथे मी क्लिक करणार आणि त्यानंतर आपल्या ऍप्लिकेशनची प्रिंट घेणार. तर बघा आता सर्वप्रथम ऍप्लिकेशनची प्रिंट घेतो आणि त्यानंतर याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तुम्हाला दुसऱ्या नवीन पदासाठी अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल माहिती देतो. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. इथं प्रिंटचं ऑप्शन आहे, प्रिंट फॉर्मचं ऑप्शन आहे, इथं आपण क्लिक करणार. बाकी ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्ही इथं बघू शकता. तर या स्वरूपामध्ये तुम्ही स्टेप बाय स्टेप घर बसल्या न चुकता ऑनलाईन अर्ज भरू शकता. संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती इथं देऊन घेतलेली आहे. तर चला आता पुढे जर म्हटलं तर महत्त्वाचं म्हणजे याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी कसा अर्ज भरू शकतो ते देखील सांगतो. तर त्याच्यासाठी होम पोस्टावरती मी आता क्लिक करतो. तर बघा होम पेज वरती आल्यानंतर आता पुन्हा अर्ज करा इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. नवीन पदासाठी अर्ज भरायचा आहे. आता एका पदासाठी भरलाय, दुसऱ्या पदासाठी भरल्यानंतर तो अर्ज तुम्हाला इथे दिसेल, तिसऱ्या पदासाठी भरल्यानंतर इथेच खाली दिसेल, चौथ्या पदासाठी भरल्यानंतर देखील तो अर्ज तुम्हाला इथेच लाईनशीर खाली बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, त्यांचा ऍप्लिकेशन नंबर, टोकन नंबर हे सर्व तुम्हाला तिथे बघण्यासाठी भेटून जातील. ठीक आहे, तर या स्वरूपानुसार भरू शकता. तर पुन्हा इथे क्लिक करून आपण जसा एका पदासाठी अर्ज भरला तसा तुम्ही दुसऱ्या पदासाठी अर्ज भरू शकता, तिसऱ्या पदासाठी भरू शकता, चौथ्या पदासाठी भरू शकता. संपूर्ण प्रक्रिया हीच असणार आहे. बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी दिलेली आहे. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप तुम्ही अर्ज भरू शकता. आपल्याला वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. बाकी नोट्स आणि अपडेटसाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील भेटून जाईल. ग्रुपला जॉईन व्हा. बाकी सर्व अपडेट तुम्हाला तिथे भेटून जातील. काही तुमच्या डाऊट असतील ते देखील तिथं व्हॉट्सअपवरती क्लिअर केले जातील. ठीक आहे, तर अशा प्रकारे पोलीस भरती 2025चा तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अर्ज भरू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, त्याच्यावरती देखील आपण चर्चा करूयात. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नेहमी विचारले जाणारे प्रश्न याच्यावरती तुम्ही क्लिक करून त्या प्रश्नांची उत्तरं इथं भरू शकता. जसं की ऑनलाईन अर्ज कसा भरू शकता, आधार नोंदणी कशी करायची याच्याबद्दल माहिती, उत्तर तुम्ही इथं पहा. वरती केल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला इथं भेटून जातील. ठीक आहे, मोबाईल नंबर आधारशी लिंक कसा करावा याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तर त्याच्याबद्दल तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये PDF मध्ये माहिती दिलेली आहे. ठीक आहे, बाकी संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला सांगून घेतलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून देखील तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यावरती देखील आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.